एक 15-20 दिवसापूर्वी जे वातावरण झालं त्याच्यातून संपूर्ण निवडणुकीला वेगळा टर्न मिळाला आहे. तिथं त्या निवडणुकीने वळण घेतलं. मला वाटतं भोसरीच्या इतिहासामध्ये यापूर्वी वाजपेयींच्या 2 सभा, यातला एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. भोसरीच्या निवडणुकीच्या भोसरीच्या मागच्या निवडणुका जर पाहिल्या आपण तर त्याच्यामध्ये लोक कंटाळले तर ते बोलत नाहीत, ते पावना बदलतात. भोसरीकर ठरवतात की कुणालाही 10 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त आमदार ठेवायचे नाही. जसं मावळात आहे. मावळात आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे की कुणालाही गेल्या वेळेला सुद्धा बाळा बेगडेंची हॅट्रिक कुठली. चिंचवड मतदारसंघ हा असा एकमेव मतदारसंघ शहरातला की तिथे आत्तापर्यंतचे 4ही आमदार हे जगतापच आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं आणि अनेक उमेदवारांचं जे नशीब आहे ते मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे. खरं तर पिंपरी चिंचवड शहरामधील भोसरी, पिंपरी चिंचवड आणि मावळमध्ये नेमकी काय परिस्थिती होती किंवा मतदानाच्या माध्यमातून कोणाला नागरिकांनी कौल दिला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी चिंचवड शहरामधील पत्रकार आहेत. नेमका त्यांचा अंदाजा काय आहे, चिंचवड असेल, पिंपरी असेल, भोसरी असेल किंवा मावळ असेल, या मतदारसंघात कोणाचं पारडं जड जाईल किंवा कोण विजयाच्या शर्यतीत आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हे पत्रकार आहेत. सर, तुमचं मुंबई तकमध्ये स्वागत आहे. सगळ्यात आधी आपण भोसरी मतदारसंघात जाऊयात. त्या ठिकाणी विद्यमान आमदार महेश लांडगे यांना अत्यंत सोपी अशी लढत मानली जात होती, मात्र तसं चित्र आता दिसत नाही, वेगळं चित्र पाहायला मिळते. नाही, भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी पहिल्यापासूनच वाटत होतं की महेश लांडगे हे वन वे जिंकतील अशी परिस्थिती होती. महेश लांडगे यांच्यावरती भरपूर आरोप प्रत्यारोप भरपूर काही सुरू होते, पण कोणी त्याचं लक्ष देत नव्हतं. कारण सामान्य मतदाराला काय पाहिजे होतं, महेश दादा काम करतोय, आम्हाला कामं दिसत आहेत, दादा 100% येणार. आणि सर्वसामान्य माणूस काय, कार्यकर्ते काय, नेते मंडळी काय, भोसरीचं सीट शुअर BJP म्हणत होते. परिस्थिती तशी राहिली नाही. त्याचं कारण असं आहे, अमोल कोल्हेंची एक सभा झाली. त्या सभेमध्ये अमोल कोल्हेंनी तिथे महेश लांडगेंचा उल्लेख वेगवेगळ्या प्रकरणामध्ये महाराक्षस बकासूर असा केला. बकासूर असा उल्लेख केला आणि त्याची ती टॅगलाईन चालू झाली. नंतर मोशीच्या नागनाथ मंदिरामध्ये, नागेश्वर मंदिरामध्ये तिथे महेश लांडगेंनी दंड थोपटले, मंदिरात दंड थोपटले. हे गावकऱ्यांना बिलकुल आवडलं नाही. त्यांनी सरळ सरळ त्याचा असा विषय केला की आमच्या देवाला आव्हान दिलेलं आहे. नंतर दिघीच्या एका सभेमध्ये महेश लांडगे यांनी त्यांच्यावर जे आरोप केले जात होते त्या संदर्भात सरळ सरळ इशारा दिला की मी 3 महिने फार सहन केलं आहे, आता 20 तारखेनंतर मी तुमच्याकडे बघून घेतो. ही जी भाषा महेश लांडगेची झाली तिथून पुढे त्या निवडणुकीला संपूर्ण म्हणजे टर्न मिळालेला आहे. शरद पवार यांची जी सभा झाली ती सभा अक्षरशः म्हणजे इतकी अवाढव्य होती. जितका पैसा समोरच्या बाजूने वापरला तितकाच पैसा या बाजूने सुद्धा वापरला गेला. म्हणजे कालच्या निवडणुकीमध्ये पाहिलं लोकांना भोसरीमध्ये पैशाचा धूर झाला अक्षरशः. आणि ही निवडणूक महेश लांडगेंनी शेवटच्या टप्प्यामध्ये तिथे योगी आदित्यनाथ यांची सभा घेतली. खरं तर योगी आदित्यनाथ यांचा जो बटेंगे कटेंगे हा जो मुद्दा आहे हा या मतदारसंघात काय पिंपरी चिंचवडला किंवा राज्यात कुठेही तो लागूच पडत नाही. मुळात हिंदुत्वाचा मुद्दा. परिणाम असा झाला की जी मुस्लिम मतं महेश लांडगेंच्या फेवरमधली होती, महेश लांडगे हे दरवर्षी इफ्तार पार्टी वगैरे घेतात, त्याच्यामुळे त्यांचा मुस्लिमांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी दबदबा आहे, ती मतंसुद्धा बाजूला गेली. अशा प्रकारे एक 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 करत महेश लांडगेंचं भाषणं, अमोल कोल्हेंची भाषणं ही सगळी पाहिली की ते आपोआप ते निवडणूक अशी पलटी मारली आणि अजित गव्हाणच्या पथ्यावर येऊन पडली. असा तो साधारण एक भोसरीचा आता 23 तारखेला रिझल्ट काय तो समजेल. हे आत्ताचे आपले सगळे पाहणीतले अंदाज आहेत, अंदाज आहेत. एक्झिट पोल आहे, एक्झॅक्ट पोल नाही, परंतु याच्यात दिसतंय की अजित गव्हाणे याच्यामध्ये जिंकू शकतात. पोलिसांचा रिपोर्ट, गुप्तचरांचा रिपोर्ट तेच सांगतोय अजित गव्हाणे यांची बाजू इथे जड आहे. खरं तर अजित गव्हाणे ज्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यावेळेस ही एकतर्फी लढत असल्याचं बोललं जात होतं. महेश लांडगे जिंकतील असा पूर्ण जो कल होता तो दिसत होता, परंतु असं कुठं कलाटणी मिळाली की सगळं त्यांच्या विरुद्ध गेलं. याच्यात कसं म्हणता येईल माहिती आहे का, भोसरीमध्ये असं झालं की तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की सुरुवातीला एकतर्फी वाटत होती, परंतु आपण पहा शहरातल्या चिंचवड पिंपरीपेक्षा भोसरीतला प्रचार अतिशय आक्रमक झाला. मुख्य म्हणजे कसं आहे की तिथले अजित गव्हाणे आहेत, त्यांनी महेश लांडगेंच्या गेल्या टर्ममध्येच नाही तर त्याच्या मागच्या टर्म 10 वर्षातल्या भ्रष्टाचारावर कोरडे ओढले. त्यांनी किती टक्के घेतली, कसा भ्रष्टाचार केला, आपल्याच लोकांना कशी कंत्राटं दिली, हा जो थेट आरोप केला तिने नावानिशी वार भ्रष्टाचार
त्यांना आरोप केला, पण त्याचा लांडगेंना प्रतिवाद करता आला नाही. त्यामुळं काय झालं, आणि त्याच्यात आणखी एक गोष्ट अशी झाली की भोसरीतले एक असे लांडगेंचे जे जवळचे नगरसेवक होते, माजी नगरसेवक, जवळजवळ अर्धा डझन माजी नगरसेवकांनी साथ सोडली. त्याचा मोठा फटका त्यांना बसू शकतो. एक नगरसेवक म्हटलं तरी तो किमान 10,000 मतं फिरवू शकतो. ही जी अर्धा डझन नगरसेवकांची जी काही मतं झालीत, त्यांच्या जमेशा वेळेला तुम्ही पाहाल तर सुलभाऊ बाळीने अतिशय आक्रमकपणे प्रचार केला गव्हाणेंचा, ती साथ मिळाली. शिवाय रवी लांडगे मागच्या वेळेला अनअपोज निवडून आलेले नगरसेवक, त्यांचीसुद्धा साथ मिळाली. म्हणजे एक घटक आघाडी अगदी इथे एक गठ्ठा किंवा एकजुटीने लढली. त्याचा मोठा फायदा गव्हाणेंना होणार आहे. आणि जसं मगाशी मी म्हटलं की भ्रष्टाचाराचा त्यांना प्रतिवाद करता आला नाही. त्याच्यामुळं काय झालं की थोडीशी पायाखालची वाळू सरकली की काय, म्हणून मग ते धार्मिक मुद्द्याकडे वळले. जसं चिलेकरांनी सांगितलं की मग त्यांना शेवटच्या टप्प्यात प्रचाराला 2 दिवस राहिले असताना योगींची सभा घ्यावी लागली. त्यात बटेंगेचा मुद्दा आला, कारण तो इथे लागूच होत नाही. तसा तो लोकसभेच्या निवडणुकीतला मुद्दा आहे, त्यामुळे तो विधानसभेला तसा गैर लागू आहे. त्यातही MIMचा उमेदवार समोर नाही आहे, किंवा छत्रपती संभाजीनगर म्हणा, भिवंडी म्हणा, ह्यासारख्या शहरातली ही निवडणूक नाही आहे. आणि त्यामुळं इथे लांडगे आणि स्वतः त्यांचे प्रतिस्पर्धी, दोघे हिंदू दोघे मराठा, त्यामुळं कटेंगे आणि बटेंगेचा खरा गैर लागू येतो मुद्दा, आणि त्याचा कितपत प्रभाव होईल तोही सांगता येत नाही. आणि मुख्य म्हणजे जसं की त्याच्यामुळं उलट अल्पसंख्याकांची जी काही मतं आहेत, 10-15% मतं आहेत जवळजवळ, ती आणि भोसरीत त्यांची संख्या मोठी आहे, ती एकवटली. म्हणजे जी थोडी काय व्हायना त्यांना मिळाली असती, ती सगळी एक गठ्ठा मतं आता गव्हाणेंच्या पारड्यात गेली. त्यामुळं काय झालं की एकेकाळी अगदी एका बाजूनी एकतर्फी वाटणारी ही लढत ना शेवटच्या काही दिवसात अगदी अटीतटीची आणि अगदी म्हणजे एकतर्फीचं स्वरूपच गेलं, आणि ती एवढी आटोकाटीची झाली की म्हणजे आता त्याच्यात असं वाटतं की शेवटच्या टप्प्यात गव्हाणेंचं पारडं जड वाटू लागले. म्हणजे ह्या ज्या सगळ्या जमेच्या बाजू विचारात घेता, परंतु यांचं जे काही संघटन कौशल्य आहे, जसं लक्ष्मण जगतापांसारखं महेश लांडगेंच्या मागं कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचं इव्हेंट मॅनेजर म्हणून त्यांची मोठी ख्याती आहे. कार्यकर्त्यांसाठी ते काहीही करतात, त्यांना उभं करतात, जसं लक्ष्मण भाऊंनी केले. त्यामुळं ते कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं. त्यांच्या याला मतदारांनी जर प्रतिसाद दिला तर मात्र एखाद वेळेला, परंतु जो कोणी उमेदवार येईल तो अगदी थम्पिंग मेजॉरिटीने किंवा मोठ्या लीडने येणार नाही, अगदी थोड्याशा फरकाने तो भोसरीत कुणी उमेदवार विजयी होऊ शकतो. म्हणजे परिस्थिती कशी आहे, विलास लांडे अपक्ष निवडून आले, नंतर हवेलीचे आमदार म्हणून निवडून आले होते, नंतर ते परत भोसरीमध्ये पहिले आमदार म्हणून अपक्ष म्हणून तिथे निवडून आले. विलासरांची 10 वर्षाची कारकीर्द पाहिली लोकांनी, नंतर ते कंटाळले आणि महेश लांडगेंना निवडून दिलं. महेश लांडगेंची 10 वर्षाची कारकीर्द पाहिली आणि आता पाहुण्यांनी परत पाहुणा बदलायचा निर्णय घेतला असं दिसतंय. त्याच्यामुळे ते अजित गव्हाणेंना संधी जास्त वाटते. ओव्हरऑल संपूर्ण गावकी भावकीचं राजकारण हा भोसरीच्या नव्हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. आणि भोसरीमधून पिंपरी चिंचवडचं राजकारण हलतं. ज्या भोसरीमध्ये भोसरी प्रॉपर तिथल्या गावकऱ्यांचा जो निर्णय आहे तो जवळपास म्हणजे निकालीच असतो. मोशी, डुडोगाव, चिखली, तळवडे, चरोली ह्या भागामध्ये सुद्धा जी गावकी सगळी एक झाली ती अजित गव्हाणेंच्या पथ्यावरती पडली. त्याचा अजित गव्हाणेंना फार मोठा फायदा झाला. खरं असं आहे की भोसरीचा जो आमदार आहे ह्या वेळेला सुद्धा भोसरीत महेश लांडगे हॅट्रिकवर आहे. पण भोसरीचा इतिहास जसा आता यांनी सांगितला की 2 टर्म, मग ते लांडे असो किंवा हे, त्यामुळे ही खरी मोठी उत्सुकता आहे की लांडगेंची हॅट्रिक साधणार का, आणि भोसरीकर आपला हा जो काही प्रथा आहे की 10 वर्षात कुणाही व्यक्तीला आमदार ठेवायची, ही ठेवणार का, पाळणार का, हा याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. आपल्यासोबत अमोल काकडे पत्रकार आहेत, युवा आहेत. खरं तर अमोल कोल्हेंचा किती महत्त्वाचा रोल निभावला गेला, कारण पूर्ण पिंपरी असेल, चिंचवड असेल, भोसरी असेल या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे सगळ्यात जास्त दिसले. खरं तर ही निवडणूक लागली विधानसभेची, त्याच वेळेस जागा वाटपापासूनच अमोल कोल्हेंची भूमिका पिंपरी चिंचवडच्या दृष्टीने निर्णायक ठरली. कारण चिंचवडची जागा असेल, पिंपरीची जागा असेल किंवा भोसरीच्या, तिन्ही जागा शहरातल्या
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाला मिळवण्यात अमोल कोल्हेंची भूमिका खरंच महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये चिंचवडची जागा त्यांनी मिळवली, भोसरीची जागासुद्धा स्वतःच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येते आणि त्यांनी फक्त जागाच मिळवली नाही तर तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं. म्हणजे अगदी चिंचवडमध्ये त्यांनी अनेक वेळा बैठका घेतल्या, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, सभा घेतल्या. त्याचबरोबर भोसरीमध्ये सुद्धा त्यांनी जो काही प्रचार केला, म्हणजे भोसरीमध्ये त्यांनी केलेले स्टेटमेंट, भोसरीमध्ये त्यांनी जो अजित गव्हाणेंच्या पाठीमागे जे बळ त्यांच्या निमित्तानं उभं केलं खासदार म्हणून, त्याचा फायदा अजित गव्हाणेंना संपूर्ण प्रचारामध्ये वातावरण निर्मिती करण्यामध्ये निश्चितपणे झाला आणि त्याचा निश्चितच फायदा निकालामध्ये अजित गव्हाणेंना मतांच्या रूपात होईल असं वाटतंय. चिंचवड विधानसभा मतदारसंघात नेमकं काय घडलं किंवा कोण आघाडीवर आहे ते जाणून घेऊयात. चिंचवड विधानसभा मतदारसंघात जे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे जे बंधू आहेत शंकर जगताप, यांच्यासाठीही अशाच पद्धतीची ही निवडणूक होती की शंकर जगताप निवडून येतील का नाही असा जो प्रश्न आहे तो सर्वसामान्यांमध्ये होता. परंतु चित्र काहीसं उलट दिसते. हो, परिस्थिती तशी नाही आहे. शंकर जगताप फॅमिली यांनी 22 वर्ष आमदारकी त्यांच्या घरात आहे. लक्ष्मण भाऊ जगताप, त्यानंतर अश्विनी जगताप आणि आता शंकर जगताप यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. विषय तिथंच झाला. भाजपमध्ये सुरुवात झाली की कोणत्याही परिस्थितीमध्ये जगताप कुटुंबाला उमेदवारी नको, घराणेशाही नको, जो भाजपचा मूळचा फंड आहे. परंतु याच्यामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यावरती शंकर जगताप यांना विरोध करणारे भाजपची जी मंडळी होती, चंद्रकांत नाखाते असू दे, शत्रुघ्न काटे असू दे किंवा बाकी इतर राम वाकडकर, भाजपची जी मंडळी होती, त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, हे सगळे जी मंडळी होती, ह्या सगळ्यांनी नंतर हळूहळू शंकर जगताप यांनी ते पॅचअप केलं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, शंकर जगताप यांनी आपल्या विरोधात, जगताप कुटुंबाविरोधात जे नको म्हणत होते त्यांना एकेकाला वैयक्तिक जाऊन भेटीगाठी घेऊन, नेत्यांना मध्यस्थी करून, अजित पवारांना मध्यस्थी केली, देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केली आणि सगळ्यांना आपलेसं केलं. तिथं शंकर जगताप यांची भट्टी पद्धतशीर जमली. त्याच्यामुळं ते एक वातावरण निर्मिती झाली की इथे महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना. शिंदेच्या शिवसेनेची ताकद तशी फार नाममात्र आहे. एक खासदार श्रीरंग बारणे ही एकमेव तिथलं आहे, बाकी कार्यकर्त्यांचा जाळं फार कमी आहे. ही ताकद एकवटली, तिथे शंकर जगताप यांची बाजू भक्कम झाली. मतामध्ये शिवसेना ठाकरेंची राहुल कलाटेंच्या प्रचारात कुठेच नव्हती शेवटपर्यंत. अगदी काँग्रेस जरी महाआघाडी म्हटलं तर ते काँग्रेस नव्हती, ठाकरेंची शिवसेना नव्हती. राहुल कलाटे यांची वैयक्तिक का 5-50 मतं असतील किंवा शरद पवार यांच्या नावाची जी काही 5-50 मतं असतील, असं पाहिलं तर राहुल कलाटे हे 1.25 लाख 1.5 लाखाच्या आसपास मतं घेतील असं आत्ताचं ते कॅल्क्युलेशन दिसतंय. अंडरकरंट सगळे म्हणतात की तुतारी शरद पवार, परंतु मला तर आजूबाजूला सगळं पाहिलं. काल मी जेवढं मतदारसंघामध्ये फिरलो तिथे मुस्लिम मतदार लोकसभेप्रमाणे यावेळी निवडणुकीत बाहेर पडलेला नाही. हा एक फार मोठा महाआघाडीला तोटा आहे. जगताप म्हणजे एकाच कुटुंबातले नवरा बायको आहेत, लक्ष्मण जगताप आणि अश्विनी जगताप. ह्या कुटुंबाचा आपण मान्यच केलं पाहिजे की ह्या मतदारसंघावर वरचष्मा आहे. त्यांची स्वतःची, भाजपची नाही, त्यांची स्वतःची सांगवी घ्या, पिंपळेगुरव घ्या, ह्या भागात 70,000 ते 1,00,000 मतांचं त्यांचं स्वतःचं पॉकेट आहे. त्यामुळे ही मतं कुठे जात नाहीत आणि ह्या मताच्या जोरावर प्लस त्यांच्या विरोधकांची त्यांनी बांधलेली मोठ, त्या जोडीला शिवसेनेच्या नाही म्हटलं तरी त्यांची काही हजार मतं जी आहेत भोंडवेंची, त्यांची मिळालेली 7, ह्यामुळं मला तरी वाटतंय की चिंचवडला, मी बाकीच्या 2 बाबत नाही, पण चिंचवडला जगतापांचा विजय हा निश्चित आहे. खरं तर विरोधक जे आहेत राहुल कलाटे यांच्याकडून वारंवार घराणेशाहीवरून शंकर जगताप यांच्यावरती टीका करण्यात आली, आरोप करण्यात आले. त्याचा कितपत फायदा होईल त्यांना? राहुल कलाटेंना घराणेशाहीचा चिंचवडमध्ये कितपत फायदा होईल हा नाही सांगता येणार. कारण आपल्याकडं चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप असतील, नंतर अश्विनी जगताप असतील किंवा आत्ता शंकर जगताप असतील, यांनी ग्राउंडवरती काम केलं. जसं आत्ता कुठे सर म्हटले तसं त्यांनी बऱ्याच संपूर्ण मतदारसंघामध्ये एक स्वतःची ताकद आहे, भाजपची तिथं ताकद आहे. आणि या सगळ्यामुळं इतर जे त्यांच्यावरती नाराज होते त्यांनीसुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये शंकर जगतापांना साथ दिली. या सगळ्यामुळं निश्चितपणे या आरोपांचा फार फायदा मला वाटतं राहुल कलाटेंना होईल असं तरी सद्यस्थितीत दिसत नाही.
आपल्यासोबत ज्ञानेश्वर आहे. खरं तर ज्ञानेश्वर हा मावळ विधानसभा मतदारसंघात स्वतः त्यानं निरीक्षण केलेलं आहे. ज्ञानेश्वर, काय सांगशील मावळचं नेमकं चित्र काय असेल? कारण या ठिकाणी सध्याची परिस्थिती अशी आहे की मावळचं चित्र सांगणं फार कठीण दिसत आहे. कारण महाविकास आघाडीनं बापू भेगडे यांना पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर माजी जे राज्यमंत्री आहेत बाळा भेगडे यांनी देखील स्पष्टपणे पाठिंबा दिला होता. त्याच्यामुळं महायुतीमध्ये केवळ सुनील शेळके दिसत होते. तसं पाहता महायुतीमध्ये सुनील शेळके आणि मतदार हे मिश्रण होतं आणि महाविकास आघाडीचा तसा उमेदवार नव्हता, पण अपक्ष जे बापू भेगडे पाठिंबा त्यांना होता आणि प्लस स्थानिक जो भाजप मतदार आहे तो पण बापू भेगडेंच्या पाठीशी होता. पण जो मतदार आहे किंवा सुनील शेळकेचं जे 5 वर्षातलं काम होतं, जे काही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेले सुनील शेळके होते, तो नक्कीच त्यांना फायदा होईल असं दिसतंय. परंतु जर पाहायला गेलं तर बापू भेगडे नेहमी आक्रमकपणे टीका करत होते. सुनील शेळके पण आक्रमक टीका करत होते. त्या ठिकाणी आम्ही स्वतः देखील जाऊन आलो. जी नागरिकांमध्ये एक सुप्त लाट असते किंवा कोण उमेदवार येऊ शकतो हे देखील सांगण्यास त्या ठिकाणचे नागरिक जे होते ते तयार नव्हते, धजावत नव्हते. तर नेमकं सध्या पारडं कोणाचं जड म्हणता येईल? तसं बघता आत्तापर्यंत भाजपचा तो बालेकिल्ला राहिलेला आहे आणि सुनील शेळके हे मूळचे भाजपचेच आहेत. तर आणि बाळा भेगडे राष्ट्रवादीचे, मूळचा पिंडहारा बाळा भेगडेंचा राष्ट्रवादीचा आहे, सॉरी बापू भेगडेंचा. सो बाळा भेगडेंना भाजपचं मत जे आहे ते बापू भेगडेंना खूप कमी पडेल आणि सुनील शेळकेला जास्त पडेल, सध्या तरी असं चित्र आहे तिथे. आणि नागरिकांचं जे म्हणणं आहे की तिथला जो स्थानिक नागरिक म्हणून आपण ग्रामीण आणि शहरी असा दोन्ही याच्यात तो मतदारसंघ विभागलेला आहे. तर ग्रामीण मतदार हे बापू भेगडेंच्या पाठीशी दिसत आहेत आणि शहरी मतदार हे सुनील शेळकेंच्या बाजूने आहेत. खरं तर बंडखोर बापू भेगडे यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं, स्वतः पक्षाचा राजीनामा दिला. अगदी त्यांनी रामराम केला होता त्या ठिकाणी. मी त्या पत्रकार परिषदेत उपस्थित होतो. त्यानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील त्यांच्या पक्षपदाचा राजीनामा देऊन बापू भेगडे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळं हे जे चित्र आहे मावळ विधानसभा निवडणुकीचं, कोणाच्या दिशेनं दिसतंय किंवा कोण सरस ठरू शकतो? मावळची तुलना मी भोसरीशी करेल. दोन्हीकडे युतीचे उमेदवार आहेत. दोन्हीकडे सुरुवातीला वाटत होतं की युतीचे उमेदवार विजयी होतील. म्हणजे भोसरीला वाटत होतं महेश लांडगे विजयी होतील, तसंच मावळमध्ये वाटत होतं की तिथल्या युतीतील राष्ट्रवादीचे सुनील शेळके विजयी होतील. परंतु प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्हीकडचं चित्र केलं. दोन्हीकडची लढाई अटीतटीची झाली. अगदी म्हणजे एवढी की त्यांना हातपाय हलवावे लागले युतीच्या उमेदवाराला. त्यांना वाटत होते की आता आपल्याला काय आपण गरज नाही, पण तसं काही झालं नाही. मावळच्या बाबतीत आणखी एक समानता आहे की शेळके आणि लांडगे दोघेही इव्हेंट मॅनेजर आहेत. त्याच्या बाबतीत शहरातला किंवा ह्या परिसरातला कुणीही आमदार त्यांचा हात धरू शकणार नाही. मावळमध्ये महिलांमध्ये शेळकेंविषयी खूप क्रेज आहे म्हणता येईल किंवा त्यांच्याविषयी खूप भावना आहे. आणि जसं आत्ता उल्लेख झाला की तो बालेकिल्ला होता भाजपचा, परंतु गेल्या वेळेला तो ढासळला आणि गेल्या वेळेला शेळके निवडून आले. ह्या वेळेलाही जरी भाजपने म्हणजे नवीन पॅटर्न भाजपने ह्या वेळेला म्हणजे विधानसभेत झाला आहे की युतीतल्याच भाजपने आपल्याच उमेदवाराविरुद्ध बंड केला आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिला आघाडीचा. आणि त्यात नमूद करण्याजोगी एक बाब म्हणजे की आघाडीने चक्क इथे उमेदवार दिला नाही आणि बंडखोर म्हणजे बंडखोराला समर्थन दिलं. हा आणखी एक मावळ पॅटर्नचा विशेष. परंतु ओव्हरऑल कितीही जरी झालं किंवा भाजपने पाठिंबा दिला तरीही गेल्या 5 वर्षात शेळकेंनी केलेली कामं, त्यांचं जे काही इव्हेंट मॅनेजमेंट, कार्यकर्त्यांचं जाळं, जसं महेश लांडगेंचं आहे किंवा इकडे चिंचवडला लक्ष्मण भाऊ जगतापांचं होतं, लोणावळ्याला ग्लास वॉक अशासारखे प्रोजेक्ट म्हणा किंवा एकूणच मावळला त्यांनी पर्यटन नगरी करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न आणि त्याच्यामुळे तिथल्या पर्यटनात झालेली वाढ हा मावळकर किंवा मावळची जनता विसरलेली नाही. आणि त्यात जसं लांडगे कुठल्याही कामाची प्रसिद्धी करण्यात माहीर आहेत, ते त्याचं श्रेय घेतात, तसं शेळकेही करतात. परंतु एकूणच ओव्हरऑल जर आपण चित्र पाहिलं तर मी म्हणेल की इथे शेळकेंचं पारडं जड आहे. खरं तर सुनील शेळके यांनी वारंवार म्हणजे अजित पवारांसाठी अवघं पवार कुटुंब अंगावर घेतलं होतं. तुम्हाला आठवत असेल की सुप्रिया सुळेच्या विरोधात त्यांनी टीका केली होती. रोहित पवारांवर ते अनेक आरोप केले होते. त्यानंतर शरद पवारांनी तर लोणावळ्यातून तंबी दिली होती.
बरोबर. मुळात मावळ मतदारसंघाची पूर्व पीठिका जर पाहिली तर रामभाऊ म्हाळगींपासून नंतर तिथून पुढे तुम्ही पाहिलं तर दिंगवरून भेगडे, रूपलेखा ढोरे, भाजपचा 25-30 वर्षाचा हा बालेकिल्ला आहे. त्याचं कारण असं आहे की तळेगाव स्टेशन नंतर लोणावळा, देहूरोड हा जो पट्टा आहे तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं फार मोठं वर्चस्व आहे. तळेगाव नगरपालिका ही सुद्धा भाजपच्याच ताब्यात होती. त्याचं कारण या मतदारसंघाची पूर्ण रचना भाजप आणि संघाची लोक ज्या पद्धतीने हाताळत होती. इव्हन ग्रामीण भागात सुद्धा शेतकरी मोर्चाच्या वतीने संघाचं फार मोठं तिथं वर्चस्व आहे. आत्ता काय झालं आहे, मुळात सुनील शेळके हे भाजपमध्ये तयार झालेले आहे. सुनील शेळके हे मटेरियल दिलं आहे, ते राष्ट्रवादीमध्ये नंतर आले. बरोबर. मागच्या वेळेस बाळा भेगडे हे मंत्री असताना त्यांना उमेदवारी देणं भाग पडलं. त्याच्यामुळे नाविलाज म्हणून 5 वर्ष तयारी केली आमदारकीची आणि आपल्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून सुनील शेळके हे राष्ट्रवादीत गेले आणि आमदार झाले. लाख मताच्या फरकाने ते निवडून आले. त्याचं कारण असं आहे की सुनील शेळकेंनी ग्रासरूटला प्रचंड मोठी तयारी केली होती. गेल्या 5 वर्षामध्ये सुनील शेळकेंनी त्या भागात 5,000 कोटीची कामं केलीत. मावळातले रस्ते अगदी डांबरी रस्ते जर तुम्ही पाहिले तर कल्पना करत नाही, शहरापेक्षाही सुंदर रस्ते झाले आहेत. मावळात आता कोटे साहेबांनी सांगितलं, मावळाला पर्यटन नगरीचा जो दर्जा दिला, तिथली उलाढाली वाढवली, मावळचं जे महत्त्व वाढवलेलं आहे त्याला सुनील शेळके त्यांची विकास कामं पाहून लोक आहेत. त्याशिवाय कोणाचं हॉस्पिटलचं बिल भरायचं असेल तर सुनील शेळके, कोणाची शाळेची फी भरायचं असेल तर सुनील शेळके. हे पर्सनल वैयक्तिक पातळीवरती ज्यावेळेस ते मदत करायला गेले ना, त्याच्यामुळं त्यांचं त्या मतदारसंघामध्ये इतकं मोठं वर्चस्व निर्माण झालेलं आहे. सगळ्यांनी मिळून त्यांच्या ह्या वर्चस्वाला धक्का लावण्यासाठी सगळे एक झाले आणि बापू भेगडेंना पुढं केले. बापू भेगडे यापूर्वी निवडणूक लढवले राष्ट्रवादीच्या वतीने 2009ला, परंतु बापू भेगडेंना यश मिळालं नाही. लोक आता तुलना करायला लागले त्याच्यामध्ये सुनील शेळके की बापू भेगडे. त्यावेळेस मग सुनील शेळके कितीही केलं तरी त्याच्यामध्ये ते सरस जातात. दोघांचे स्वभाव, दोघांचं शिक्षण, दोघांचे व्यवसाय, संपत्तीविषयी काय बोलू शकत नाही. दोघांची संपत्ती ही प्रचंड आहे, त्याच्यामुळे पैशाला कमी नाही. निवडणुकीमध्ये झालेला पैशाचा वापर हा तर काय बोलायची सोय नाही. 5,000 रुपये मताला तिथं दिले गेले असं दोन्ही बाजूनी सुद्धा असं ती चर्चा आहे तिथली. त्यामुळे प्रचंड पैशाचा वापर झाला. पण एवढं सगळं असूनही मला तर असं दिसतं चित्र सुनील शेळके हेच विन पोझिशनमध्ये येतील. त्याचं कारण त्यांची विकास कामं, लोकांशी असलेला संपर्क. दॅट्स ऑल. अगदी एका वाक्यात सांगायचं झाल्यास भोसरीमध्ये कोणाचं पारडं जड असेल? सध्या तरी महेश लांडगेंचं पार्ट जड आहे. मतदार काय कौल देतो यावर पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे भोसरीमध्ये. तुझं काय अमोल? महेश लांडगेंचाच पारडं मलाही जड वाटतं. सर तुमचं काय म्हणणं? मी दोघांना 50-50 देश. सर तुमचं? नाही, मला स्पष्ट दिसतं की अजित गावणे विन पोझिशनमध्ये आणि हे चिंचवडच्या बाबतीमध्ये शंकर जगताप इन पोझिशनमध्ये. पिंपरीच्या बाबतीमध्ये अण्णा बनसोडे हे 100%. पिंपरीमध्ये आपण जर बघितलं तर आधी असं वाटत होतं की त्या ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाचं वर्चस्व आहे, परंतु जसजशी निवडणूक पुढे गेली तर एक 50-50 जे चान्स होता तो बघायला मिळाला. नाही, पिंपरी राखीव मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडे यांच्याविषयीची अँटी इन्कम्बन्सी गेल्या 10 वर्षाची नाराजी ही प्रचंड होती. ते 2009ला आमदार होते, 14ला पराभूत झाले, 19ला परत आमदार झाले. 15 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये आमदार नसतानाही त्यांनी कधी आवाज उठवला नाही. आमदार असतानाही सभागृहातही ती कधी एक शब्दही बोलले नाही. या शहराचे वेगवेगळे पाणी, रस्ता, लाईट वगैरे हे बाकी सगळे प्रश्न आहेत. एकही प्रश्नावरती त्यांचं साधं निवेदन नाही, साधी बातमी नाही, कुठे मोर्चा नाही, आंदोलन नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अजित पवारांचे निस्सीम अगदी भक्त आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही बैठकीला ते कधीच उपस्थित नसतात. राष्ट्रवादी काँग्रेस ह्या आंबेडकर पुतळ्यासमोर भरपूर आंदोलन करते, एकाही आंदोलनामध्ये ते कधीच नसतात. त्यामुळे लोकांशी त्यांचा बिलकुल संपर्क नाही. याशिवाय कार्यकर्त्यांनी त्यांना फोन केला, ते फोन उचलत नाही. ह्या अशा अनेक तक्रारी त्यांच्याविषयी होत्या. त्याच्यामुळे लोकांना वाटलं होतं की यावेळेस त्यांना उमेदवारी मिळणार नाही. उमेदवारी मिळाली का तर राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये ते दादांच्या बरोबर राहिले म्हणून ह्या एकमेव क्रायटेरिया आहे की त्यांना उमेदवारी मिळाली. पण त्यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने तोडीसतोड उमेदवार द्यायला पाहिजे होता तो तिथं चुकला. त्याचं कारण असं आहे, तिथे सुलक्षणा शिलवंत यांचं नाव एक प्रायोरिटीने होतं, कारण मागच्या वेळेस त्यांना राष्ट्रवादीने डावललं म्हणून यावेळेस त्यांना संधी दिली. केवळ श्रीनिवास पाटील माजी खासदार यांचे आणि अशोक शिलवंत म्हणजे सुलक्षणा शिलवंत यांचे वडील यांचे गावचे संबंध आहेत, त्याच्यामुळे सुलक्षणा शिलवंत यांनी. सुलक्षणा शिलवंत उच्च विद्याविभूषित आहेत, अत्यंत चांगलं वक्तृत्व आहे, 5 वर्ष नगरसेविका म्हणून आहेत.
त्यांच्या ह्याच्याविषयी वाद नाही, परंतु अण्णा बनसोडेंचा जर पराभूत करायचा तर त्यांना तोडीस तोड असा उमेदवार द्यायला पाहिजे होता. सीमा सावळे यांचं नाव तिथं पुढे आलं होतं, पण त्यावेळेस ते नाव तिथे डावललं गेलं. थोडक्यात तिथे उमेदवारी जागांच्या वाटाघाटीमध्ये हा सगळा घोळ झाला आणि सुलक्षणा शिलवण तिथं आल्या, पण सुलक्षणा शिलवण मतदारापर्यंत पोहोचल्या नाहीत, फार कमी प्रमाणात पोहोचल्या. आणि मतांसाठी जी गणितं जुळवायला लागतात ती गणितं त्यांना जुळवता आली नाही. जे नाराज घटक होते अण्णा बनसोडेंच्या विरोधात, त्या सगळ्या नाराज घटकांना जाऊन स्वतः भेटणं, त्यांना बरोबर घेणं आणि आपलेसं करून पुन्हा आपली चूल पेटवणं हे त्यांना जमलं नाही. अण्णा बनसोडेंना ती निवडणूक इतकी सोपी झाली की ते कुठेही जास्त संपर्कात पडले नाहीत. त्यांचे जे चारही निवडणुकांचे जो नेटवर्क आहे ते नेटवर्क वापरलं. शेवटच्या टप्प्यामध्ये मतदानाच्या दिवशी 4 ते 6 या दरम्यान त्यांनी संपूर्ण झोपडपट्टीतला जो मतदार आहे तो त्यांच्या पद्धतीने तो त्यांच्या बाजूने वळवला. तिथे सुलक्षणा शिलवण यांची ताकद कमी पडली. सुलक्षणा शिलवण यांच्यासाठी या शहरातला बौद्ध समाज हा अत्यंत एक गठ्ठा एकत्र झाला, बैठका घेतल्या, कोणत्याही परिस्थितीत सीट आलं पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. मुस्लिम मतदारांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केले, परंतु जी भट्टी नेते मंडळींची जमायला पाहिजे होती ती शिलवंत मॅडमला शेवटपर्यंत जमवता आली नाही. त्यांचा संपर्क कमी पडला. त्याचं कोऑर्डिनेशन ज्याला म्हणतात या तिन्ही पक्षांमधलं, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस, ही शिवसेना सुलक्षणाताईंच्या प्रचारामध्ये गौतम चाबुकस्वर मधून अजून दिसायचे, बाकी तशी कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये कोणीच दिसत नव्हतं. बाबर फॅमिलीचं या शहरामध्ये मोठं वर्चस्व आहे, त्यांचं पुढची पिढी पण इथे काम करते, ते कोणी दिसले नाहीत. शिवसेनेचे शहर प्रमुख ते सुद्धा कुठेही दिसले नाहीत. ते प्रमुख उमेदवार होते इथे स्पर्धेमध्ये, ते दिसले नाहीत. शिवसेना ठाकरेंची इथं दिसली नाही. शिलवंत मॅडम आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काही इथं पवार साहेब म्हणून जे मतं आहेत ती मात्र त्यांच्या पारड्यात पडतील. अण्णा बनसोडे नकोत म्हणून सिंधी समाजाने फार मोठा उठाव केला होता की आम्ही वेगळा निर्णय घेऊ वगैरे वगैरे. तो सिंधी समाज सुलक्षणाताईंनी जाऊन त्यांना बरोबर घेणं अपेक्षित होतं, पण तेच काम अण्णा बनसोडेंनी केलं. अण्णा बनसोडे त्यांच्या हातापाया पडले, त्या समाजाला बरोबर घेतलं. ह्या गोष्टी ज्या काही कमतरता आहेत त्याचा सुलक्षणा शिलवण यांना फटका बसू शकतो. म्हणून अण्णा बनसोडेंना मागच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक अगदी सोपी गेली आणि ते कदाचित जिंकू शकतील अशी आत्ताची परिस्थिती आहे. खरं तर शरद पवारांची पिंपरी विधानसभा मतदारसंघात सभा झालेली नाही, त्याचा देखील फटका बसू शकतो. मी असं काय म्हणणार नाही, त्यांच्या दौऱ्याचं शेड्यूल पाहता ते त्यांनी इथे घेतली नाही, परंतु इथला जो मतदार आहे विशेषतः झोपडपट्टीतला तो इथला आमदार कोण तो ठरवतो, कारण शहरातल्या सगळ्यात जास्त झोपड्या ह्या पिंपरीमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही पाहाल तर चिंचवड आणि भोसरीच्या तुलनेत हा मधला जो मतदारसंघ आहे तो थोडासा अविकसित राहिला. त्याला इथले आमदारही कारणीभूत आहे. जसं चिलेकरांनी उल्लेख केला की मौनी आमदार आहेत, त्यांनी कधी तोंड उघडलं नाही, परंतु ह्या वेळेला त्यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी तेवढा दमदार नव्हता नाही. आणि सीमा सावळेंसारख्या जर असत्या तर निश्चितच अण्णा बनसोडेंचा पराभव झाला असता. हे सांगायला काही ज्योतिषाची गरज लागली नसती. दुसरं मुख्य आणि महत्त्वाचं कारण की सगळ्यात जास्त बंडखोरी ही इथे झाली होती युतीमध्ये. त्यामुळे तिन्ही पक्ष नाराज होते. तिन्ही पक्षातल्या अनेक माजी नगरसेवकांनी बंड केलं होतं. त्यात काही इच्छुकही होते जितेंद्र नानावलेंसारखे, परंतु त्यांचं मन वळविण्यात कमी पडल्या इथल्या उमेदवार सुलक्षणा शिलवण, तर त्याचा मोठा फायदा त्यांना बसू शकतो. परंतु जर लोकसभेला जे काही चित्र होतं म्हणजे आघाडीच्या बाजूने मतदान झालं आणि युतीच्या विरोधात गेलं ते राहिलं आणि कोल्हेंची जादू चालली, कारण कोल्हेंनी जेवढं भोसरीत लक्ष घातलं तेवढंच लक्ष त्यांनी पिंपरीत घातलं आणि चिंचवडमध्ये घालणं तर ओघाणीचे, कारण तिथे त्यांचे मित्रच उभे आहेत. पण भोसरीत सुद्धा सुलक्षणा शिलवंत यांचा अर्ज भरण्यापासून नंतरच्या सभा वगैरे त्यांनी आवर्जून 2-3 दिवस इथे मतदारसंघात ते चळ ठोकून होते. म्हणजे लोकसभेला जशी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंविषयी त्यांचे पक्ष फोडले म्हणून त्यांना सहानुभूती मिळाली, 4 महिने झाले. ती जर लाट तेवढी लाट नाही पण काही अंशी जरी ती लाट राहिली, शरद पवारांना मानणारे मतदार ह्या मतदारसंघात पिंपरीमध्ये मोठ्या संख्येने आहे. तो मतदार, कोल्हेंना मानणारा मतदार यांची जर साथ मिळाली तर एखाद वेळेला सुलक्षणा शिलवंत म्हणजे त्या मायनसमध्ये त्यांनी विजयासाठी म्हणावेत तसे प्रयत्न केले नसतानाही
जर थोड्याफार फरकाने, आणि इथला उमेदवार कोणी आला तरी मागच्या वेळेला 9,000 मतांनी, 9-10 हजार मतांनी आले होते, 15,000 मतांनी, हां, तर तेवढ्याच ह्या वेळेला त्याच्यापेक्षा कमी मताने तो इथला उमेदवार निवडून येईल. तर जर शिलवंत ह्या थोड्याफार फरकाने आल्या तर त्या स्वतःच्या क्रेडिटवर नाही, त्या कोल्हे किंवा शरद पवार साहेबांच्याच मतांवर किंवा त्यांचं जे काही प्रभुत्व आहे त्याच्याच जोरावर त्या निवडून येऊ शकतात. त्यांचं फक्त ह्या वेळेला एकच जमेची बाजू म्हणजे जसं भोसरीत गव्हाणींच्या बाबतीत झाले की साधा, प्रामाणिक आणि नवीन चेहरा, तसं यांच्या बाबतीत आहे की जर नवीन तरुण मतदारांनी ठरवलं, जुन्यांनी ते काही दिवे लावले नाहीत, तर मग किमान नवीन याच्या उमेदवाराच्या मागं उभं राहिलो कार्यक्षम, त्यांनी ते आपलं म्हणणं पिंपरीत जसं भोसरीच्या आणि चिंचवडच्या सारखं आपल्याला जर विकसित करेल, एकही मोठा प्रोजेक्ट जो चिंचवडमध्ये किंवा भोसरीत येत आहेत, मोठमोठे झाले संविधान भवन जे काही देशातलं पहिलं भोसरीत उभं राहते, तसा एकही मोठा प्रोजेक्ट हा पिंपरीत आलेला नाही आहे. तर त्यामुळं जर नवमतदारांनी ठरवलं की नाही आपल्याला ह्या वेळेला भाकरी फिरवायची आहे, आणि त्या जोडीला जर शरद पवार आणि कोल्हेंच्या चाहत्यांची मतदारांची साथ मिळाली तर थोड्या फार फरकाने शिलवंत निवडून येऊ शकतात. शरद पवारांच्या ज्या उमेदवार होत्या सुलक्षणा शिलवंतर यांचा आक्रमक पणा जो आहे तो कमी पडताना दिसला. निश्चितच त्यांनी आक्रमक पद्धतीनं, ज्या पद्धतीनं अण्णा बनसोडे 2 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि आमदार असताना विद्यमान आमदारांच्या विरोधात ज्या पद्धतीने प्रचार करायला पाहिजे होता त्या पद्धतीचा प्रचार निश्चित त्यांनी केलेला नाही. परंतु एक महिला उमेदवार म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अश्विनी जगताप सोडल्या विधानसभेला चिंचवडला, तर पहिल्यांदाच, म्हणजे पहिल्यांदा नाही म्हणता येणार, भोसरीला याच्या अगोदर दिल्या होत्या, परंतु पिंपरी विधानसभेच्या याच्यामध्ये महिला उमेदवार पुन्हा एकदा देण्यात आल्या म्हणजे शरद पवार गटाकडनं. त्याच्यामुळं महिलांचा प्रतिसाद त्यांना मिळू शकतो या मतदारसंघामध्ये, महिला मतदारांचा. आणि सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांनी जरी सुशिक्षित चेहरा म्हणून जरी त्या समोर गेल्या असल्या तरी प्रत्यक्षात ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय तसा आक्रमक प्रचार मात्र त्यांना करता आलेला नाही. तर पिंपरीत नेमकं काय चित्र दिसतंय तुला? पिंपरीत अण्णा बनसोडेचंच पारडं जड दिसलं एकंदरीत सगळं पाहता. जो संध्याकाळी 5च्या नंतर वोटर जो बाहेर पडला तो वोटर कोणाच्या पारड्यात मत टाकतो त्यावर पिंपरीचा आमदार ठरेल हे मला तरी वाटतं. खरं तर मतदान पार पडलेलं आहे. पिंपरी असेल, भोसरी असेल, चिंचवड असेल किंवा मावळ असेल, या मतदारसंघात 2019पेक्षा 2 ते 1% मतदान जास्त झालेलं आहे. आणि हेच टक्केवारी, ही जी टक्केवारी आहे ती कोणाच्या पथ्यावरती पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर पिंपरी चिंचवड शहरातील या पत्रकारांनी 4ही विधानसभा मतदारसंघातील त्यांचा अंदाज जो आहे तो बांधलेला आहे. परंतु याचा रिझल्ट, जो निकाल जो आहे तो शनिवारी लागणार आहे आणि त्याच वेळी या विधानसभा मतदारसंघातील आमदार कोण आहे हे स्पष्ट होणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.